नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण व्हेज मराठा ही डिश पाहणार आहोत। ही महाराष्ट्रीयन फेमस डिश आहे। या डिशला रेस्टॉरंटमध्ये खूप डिमांड आहे। अगदी चमचमीत अशी ही डिश आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण ही रेसिपी पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आवडला तर एक लाईक करा। आता आपण व्हेज मराठा डिश पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य प्रथम आपण कोफ्त्याचे साहित्य पाहणार आहोत। तर 1.5 वाटी मी कोबी बारीक चिरलेला घेतलेला आहे। 1 वाटी गाजर अगदी किसून घेतलेला आहे। कोथिंबीर अर्धी वाटी घेतलेली आहे। आलं लसूण मिरच्याची पेस्ट घेतलेली आहे 2 वाटी। 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा अशा प्रमाणे साहित्य। त्यानंतर तिखट 1 चमचा, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गोडा मसाला, मीठ। हे झालं कोफ्त्यासाठी। आता आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य 1 वाटी मी कांदा घेतलेला आहे, तोही अगदी बारीक चिरून। त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे अर्धा वाटी। त्यानंतर खिसून घेतलेले आहे खोबरं, लसूण, आलं लसूण घेतलेले आहेत 4-5 पाकळ्या लसूण। त्यानंतर काजूचे तुकडे घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत आणि खवा घेतलेला आहे। स्पायसीमध्ये म्हणाल तर 2 चमचे मी काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर आणि गोडा मसाला आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। आता पहिल्यांदा आपण कोफ्ते तयार करायचे आहेत। एक मोठं बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये कोबी टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये गाजर टाकून घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि त्यामध्ये आलं लसूण मिरचीचा ठेचा टाकायचा आणि त्यामध्ये मसाले लाल तिखट, धने पावडर आणि गोडा मसाला, मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचा मैदा टाकून घ्यायचा। आता मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे टाकायचं। कुणाला कमी लागतं, कुणाला जास्त लागतं। तर आता आपण हाताने चांगलंच ते मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं कॉर्नफ्लॉवर आणि मैद्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं। 1-2 चमचेच पाणी टाकलेले आहे। ऑलरेडी त्याला खूप ओलसर असतं। आता अशा पद्धतीने आता आपल्याला अजून 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा लागलेला आहे आणि हे मी चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यामुळं कोफ्ते असे चांगले क्रिस्पी होतात आणि थोडंसं असं 1 चमचा तेल टाकायचं, म्हणजे हाताला चिकटणार नाही। त्यासाठी 1 चमचा तेल टाकून घेतलेले आहेत। आता हे बघा छानपैकी मळून त्याचा डो तयार झालेला आहे। आता कोफ्ते तयार करून घेत आहे। असे उभे आकाराचे छानपैकी कोफ्ते तयार करून घ्यायचे आहे। आता हे कोफ्ते किंवा कटलेट जरी म्हटलं तरी चालेल। तर हे गोल पण आकाराचे करू शकतात। आता हा कोफ्ते तयार केलेला आहे, तो थोडासा घोळून घ्यायचा आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये, म्हणजे त्याच्यामुळं काय होतं आपला अजून क्रिस्पी कोफ्ते तयार होतात आणि खायला पण खूप चांगले क्रंची असे लागतात। अशा पद्धतीने आपण सगळे कोफ्ते तयार करून घेत आहे। त्यांना उभे असे आकार देऊन छानपैकी असे तयार झालेले आहेत। आता या कोफ्त्यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे ते मुलांना पण खूप आवडणारी आहे। कारण ह्यामध्ये सर्व भाज्या असल्यामुळे पोटामध्ये भाज्या जातात, त्यामुळे हे कोफ्ता खूपच क्रंची आणि छानपैकी होणार। आता आपण गॅसवर आहे ना कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल तापवायला ठेवलेले आहे। गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवलेली आहे। त्यामध्ये कोफ्ते टाकून घेतलेले आहेत। आता हे कोफ्ते आपण एका साईडनी पहिल्यांदा छानपैकी तळून घ्यायचे मिडियम फ्लेमवरच आणि नंतर ते दुसऱ्या साईडनी तळून घ्यायचे आहेत। म्हणजे हे बघा अशा पद्धतीने आणि चांगले असे खमंग असे कोफ्ते आपण तळून घेतलेले आहेत। अगदी हे बघा असे ब्राऊन कलर आलेला आहे त्यांना आणि अगदी मस्त क्रिस्पी असे कोफ्ते तयार झालेले आहेत। आता तळण्यासाठी 3-4 मिनटं लागतात। आता परत तेल चांगलं तापून घ्यायचं मिडियम फ्लेमवर आणि त्यामध्ये राहिलेले कोफ्ते
टाकून घ्यायचे आहेत आणि तेही चांगले एक साईडनी चांगले तळून घ्यायचे आणि मग ते एक साईडनी तळल्यानंतर दुसऱ्या साईडनी तळायचे। अशा पद्धतीने आपण सगळे कोफ्ते तयार केलेले आहेत। अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत। त्यानंतर आपण हे कोफ्ते असे लहान मुलांना पण, सगळ्या भाज्या असल्यामुळे लहान मुलांना पण आपण नुसते खायला देऊ शकतो। आता आतून अगदी सॉफ्ट आणि वरून असे क्रंची, खूप छान लागतात हे, टेस्टी पण। आता ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला, तर पहिल्यांदा आपण काय केले, गॅसवर मी पॅन ठेवले, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून कांदा त्यामध्ये टाकून घेतलेला आहे। हाच कांदा मी बारीक चिरलेला, उभा चिरला तरी चालेल, कारण मसालाच आपण करणार आहोत। आता हा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आलं लसूण हेही टाकून घेतलेलं आहे, तेही चांगलं परतून घ्यायचं आहे। आता मसाला कांदा थोडासा लालसर झाला पाहिजे आणि आलं लसूण पण छानपैकी तळलं पाहिजे, अशा पद्धतीने ते तळून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये बारीक चिरलेला मी टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटोही उभा चिरला तरी चालतो। तर हेही चांगलं परतून घ्यायचं आहे 2-3 मिनटं चांगलं। त्यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे 2 चमचे, ते टाकून घ्यायचं। 2 चमचे तीळ टाकलेले आहे, तेही तळून घ्यायचं आहे। आणि काजूचे तुकडे तेही चांगले परतून घ्यायचं आहे। 3-4 मिनटं चांगले परतून घ्यायचं आहे, कांदा चांगला लाल होईपर्यंत। आणि त्यामधले मसाले पण चांगले परतून घ्यायचे आहे, म्हणजे ग्रेव्ही खूप चांगली टेस्टी होते। हे अशा पद्धतीने मसाला एकदम परतून घेतलेला आहे आणि गॅस बंद करून थंड करायला ठेवायचा आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। त्यामध्ये सर्व परतलेला जो मसाला आहे तो आपण त्यामध्ये टाकून द्यायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। आता मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर, अगदी बारीक फाईन करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने अगदी पाणी न टाकता त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे। वाटलंच तर थोडंसं पाणी टाकायचं, नाही तर काही आवश्यकता वाटत नाही पाणी टाकायला। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेले आहे। ह्या ग्रेव्हीला थोडं तेल जास्त लागतं। आता त्यामध्ये मी आता या ग्रेव्ही करताना बटरचा पण वापर केलेला आहे। तर 1 बटरचा क्यूब टाकलेला आहे। तेल आणि बटर, नुसतं बटरमध्ये सुद्धा ग्रेव्ही छानपैकी होती, त्याला टेस्ट येते, पण तेल आणि बटर मिक्स केलं तरी त्या ग्रेव्हीला खूप चांगली टेस्ट येते। आता त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं। जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सुक्या कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जे आपण सुके 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, जे बेडकी मिरची आहे ती त्यामध्ये फोडून टाकायची आणि जो वाटलेला जो मसाला आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे 2-3 मिनटं चांगलं परतून द्यायचं आपल्याला, तेल सुटेपर्यंत। आणि राहिलेल्या मसाल्याचं पाणी पण टाकून चांगलं 2-3 मिनटं परतून द्यायचं आहे। त्याच्यावर झाकण पण लावून ठेवायचं आणि परतून द्यायचे। अगदी 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। हे बघा, पूर्ण तेल सुटलेलं आहे मसाल्यामध्ये आणि त्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे। काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर, त्यानंतर गोडा मसाला, मीठ आणि शेवटी खवा टाकून घ्यायचा। आता ह्या खवा टाकल्यामुळं एकदम डिश अगदी रिच होते। आता हे परत 2 मिनटं परतून घ्यायचं झाकण लावून, म्हणजे छानपैकी ते परत तेल चांगलं सुटतं आणि मसाला छानपैकी शिजला जातो। हे बघा, अशा पद्धतीने अगदी तेल सुटलेलं आहे, मसाला पण चांगला परतला आहे। आता मी इकडे जे आपण परतला होता मसाला त्या पॅनमध्ये गरम पाणी करून टाकलेले आहे।
शक्यतो गरमच पाणी टाकायचं, म्हणजे ग्रेव्हीला तरी चांगली येते. परत 2 मिनटं झाकून ठेवायचं. हे बघा, अशा पद्धतीने सगळं तेल वर आलेलं आहे. ग्रेव्ही एकदम छान चमचमीत झालेली आहे. अशा पद्धतीने छानपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता ह्या ग्रेव्हीमध्ये ना जास्त पाणी टाकत नाही, म्हणजे थिक अशी ग्रेव्ही तयार करतात. आणि ही जास्त स्पायसी पण नसते तिखट. त्यात काश्मीरी मिरची पावडर असल्यामुळे ती अशी लाल लाल भडक दिसते. त्यानंतर शेवटी त्यात कस्तुरी मेथी टाकायची आणि हलवून परत 1 मिनिट झाकण लावून ठेवायचं. मस्त झाली ग्रेव्ही, अगदी हॉटेलसारखीच झालेली आहे हा व्हेज मराठा. आता एका बाउलमध्ये आपण ही ग्रेव्ही काढून घेऊया. ही बघा किती छान झाली, अगदी चमचमीत, दिसायला पण अशी खाऊ वाटणारी, कुणाला लहान मुलं पण हे खाऊ शकतात अशी ही ग्रेव्ही झालेली आहे. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोफ्ते ठेवूयावर. आता हे कोफ्ते तुम्ही आतमध्ये म्हणजे पहिल्यांदा ठेवले त्याच्यावर ग्रेव्ही ठेवली तरी चालतात, पण हे मी दिसण्यासाठी वर असे कोफ्ते ठेवलेले आहेत. आणि ते फायनली आपला व्हेज मराठा डिश तयार झालेली आहे. अगदी रेस्टॉरंटसारखी ही घरच्या घरी सहज बनवू शकतो अशी सेम चव अशा पद्धतीने आपण ही डिश बनवलेली आहे. ही डिश तुम्ही रोटीबरोबर तसेच पराठ्याबरोबर खाऊ शकतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.